ते जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये इच्छुकांनी प्रचंड गर्दी केली आणि आज आता अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे अर्ज भरणा केंद्रावर चांगलीच गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। संभाजीनगरमध्ये शेवटच्या क्षणी युती आणि आघाडीचा प्रश्न सुटलाय, त्यामुळे उमेदवारांची एकच धावपळ झाल्याचं दिसून येत आहे। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज भरता येणार आहे आणि त्यासाठीच आपण बघतोय इच्छुकांची मोठी गर्दी आता जिथं अर्ज स्वीकारतात त्या ठिकाणी व्हायला लागलेली आहे। कालपर्यंत युती आणि आघाडीचं काहीही चित्र स्पष्ट नव्हतं, त्यामुळं उमेदवारांनी अर्ज भरताना थांबले होते। मात्र आता युती आणि आघाडीचं चित्र स्पष्ट झालंय, त्यामुळे सर्वच पक्षांकडनं बी फॉर्म वाटप सुरू झालेलं आहे आणि त्यानिमित्तानं आता आपण बघतोय की या केंद्रांवर चांगलीच गर्दी व्हायला लागलेली आहे। छत्रपती संभाजीनगरसाठी 63 गटामध्ये ही निवडणूक आहे, तर 126 नगरपंचायतीसाठी ही सगळी निवडणूक आहे आणि त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस आहे आणि त्यानिमित्त सकाळी 11 पासूनच या सर्वच केंद्रांवर उमेदवारांची मोठी गर्दी दिसते। 3 वाजेपर्यंत उमेदवारांना त्यांचे अर्ज आणि बी फॉर्म सगळं सबमिट करायचं आहे। त्यानंतर आलेला कुठलाही अर्ज ग्राह्य धरणार नाही। 3 वाजेपर्यंत या प्रिमायसेसमध्ये जी सगळी लोक असतील त्या सगळ्यांचे अर्ज घेतले जातील असंही प्रशासनाकडनं सांगण्यात आलेलं आहे। सोबतच सर्व कागदांची पूर्तता आजच करावी लागेल। उद्या अर्जांची छाननी होईल आणि त्यानंतर 2 दिवस अर्ज मागे घेण्यासाठीची मुदत प्रशासनानं दिलेली आहे। त्यासाठी प्रशासनही आता पूर्णपणे कामाला लागल्याचं चित्र छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला दिसतंय। खरं तर युती आणि आघाडी होणार यामुळं बऱ्यापैकी घोळ सुरू होता, मात्र हा सगळा घोळ आता संपुष्टात आलेला आहे आणि आज दुपारी 3ची ही डेडलाईन पाळण्याकरता सर्वच इच्छुकांची मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला दिसत असल्याचं चित्र आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।